तर हाय हॅलो नमस्कार, मी प्रितेश. आज मी निघालो आहे हमरापूरला. माझ्यासोबत नयन येणार होता पण त्याने कॅन्सल केलं, सो एकट्याला जावं लागतं आहे. आता दातिवली स्टेशनवरून गाडी आहे 8:45ची, सो ती पकडायची आणि हमरापूर स्टेशनला उतरायचं. चला. हमरापूर स्टेशनला आलो आहे आणि इथून साधारण 2 किलोमीटरवर जो हे गाव आहे आपल्याला तिथंच जायचं आहे. हमरापूर हे गणपतीसाठी प्रसिद्ध असं गाव आहे. हे आहे रेल्वे स्टेशन हमरापूर आणि हे बघा साईडला कारखाना आहे. हे काम वर्षभर चालू असतं. ही किती फुटाची आहे मूर्ती? 2 फूट. 2 फुटाची. इथून किती किलोमीटर आहे जोहेगाव? इथं असं 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. हा रोड सरळ जातो. हा सर सर. तू ह्या गावचा का? हां मी वर आतमध्ये अमरावतीमध्ये आतमध्ये तुमचं पण नाही कारखाना? नाही मी कारखाना कामा करतो. अच्छा. हा संडे आहे म्हणून सुट्टी आहे मला. हा संडे. मग संडेला चालू असतो की? हा सर चालू असतं. चालू असतं. सर्व चालू असतं. फक्त कामगारांना सुट्टी असतं. अच्छा अच्छा. हां ठीक आहे, थँक्यू. हां. काय नाव तुझं? नितीन कोहली. ओके चल बाय. प्रत्येकाच्या घरासमोर मूर्तींचं कारखाना आहे. हे बघा, जिकडे नजर जावी तिकडे गणपतीच्या मूर्त्या आहेत. नवीन या वर्षीची मॉडेल आहे, ट्रेंडिंगला आहे. अच्छा. आपल्याला कसं आता बैलगाड्याचा ट्रेंड आहे ना, हां हां. ट्रेंडिंगला आहे जाम. ओके. ही कोणती मूर्ती आहे? ब्राह्मण आहे. ही किती फुटाची आहे? 2 फूट. ही पण 2 फुट. माणसं गप्पा मारायला खूप गोड आहेत, बोलून चालून आहेत. स्वराज्य कला केंद्र जोय. नमस्कार. ही शाडू मातीची आहे का? हां, ही किती फुटाची आहे? 2 फूट आहे. 2 फुट. जो हे इथूनच स्टार्ट होतं का गाव? हां, हे रेडी करायला किती वेळ लागतं? हे 15 मिनिटं जातात ते काम आपल्याला. अच्छा. मग खोलून ते बिलून म्हणजे सुकायला 15 मिनिटं जातात. बनवायला 15 मिनिटं आणि सुकायला 15 म्हणजे अर्धा तासात मूर्ती तयार होते. अच्छा. आणि हे काय आहे? हे काबल आहे आपला. ते त्याच्यात मिक्स करायचं? हा मग ते मजबूत येते त्याला. म्हणजे तुटाची भीती वाटत नाही अजिबात. अच्छा अच्छा. क्रॅक वगैरे? क्रॅक वगैरे जात नाही याच्यामुळे. दिवस रात्र असतो काम चालू? नाही नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत. अच्छा. मग सुट्टी होते? नंतर सुट्टी. प्रणय मात्रेंनी मातीची मूर्ती घडवली पहिली. मातीची मूर्ती घडल्यानंतर पूर्ण रबर बसतो. रबर झाल्यानंतर हा रबर आहे, मातीच्या नंतर रबर, त्याच्यानंतर हा साचा होतो तयार. त्याच्यानंतर प्रोडक्शनला चालू होते पूर्णपणे. प्रोडक्शनच्या ह्याच्यात ह्या अशा मूर्त्या रबरामध्ये टाकल्या जातात. हरकत झाला आता हे आता फर्स्ट कोटिंग झाले. हे पूर्णपणे फिरवलेले आहे आणि जिथे दाटीपट्टी असणार तिथं काबलनी किंवा प्लॅस्टरनी पूर्णपणे भरलेले आहे. त्याच्यानंतर हा पूर्णपणे प्लेन करायचा, प्याज मारायला बरोबर. अजून एक कोटिंग येईल याच्यावर. कारखान्याच्या बाहेर तलाव आहे मस्त.
तेव्हा त्याला घ्या मग तू सगळं तिकडे बैलगाडा आता त्याला उसडण्यात आलाय तो इकडे 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 बघ मग तू ते मी नमस्कार, मी सौरभ गरत. हा आमचा कारखाना आहे दुधाने अडतो आहे. माझ्या पप्पांनी ओपन केलेला आणि पप्पा आणि मी सध्या हा कारखाना सांभाळतो. तर आमच्या कारखान्याला तब्बल 10-12 वर्ष पूर्ण झालेत आणि आम्ही 10-12 वर्षापासून हे गणपतीचे मॉडेल्स आहेत ते सेल करतो. नवीन नवीन व्हरायटी आहेत आमच्याकडे, ते आम्ही बनवतो आणि पेंटिंग करून पण देतो आणि अशा कच्च्या पण विक्री करतो. सर्वात मोठी मूर्ती किती साईजची असते तर आमच्या कारखान्यामध्ये सर्वात मोठी मूर्ती 4 फुटापर्यंत गणपतीची मूर्ती आहे आणि देवीमध्ये जर बघायला गेलात म्हणजे दुर्गा मातेच्या मूर्ती, अंबामाता म्हणतात त्याला, ती 5 फुटापर्यंत मूर्ती आहे. 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंत लालबागची रेंज बघायला भेटते आणि टिटवाल्याची पण तशीच रेंज आहे 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंत. सर्व सहकार्य करणारे आहेत, धमाल करणारे आहेत, काम करणारी माणसं ॲक्टिव्ह आहेत आणि पटापट काम करत आहेत सर्वजण. पटापट केलंच पाहिजे, गणपती जवळ आले. आणि मेन म्हणजे हे बघा पाठीमागे मूर्त्याच मूर्ती आहेत. चला अजून पुढे 3 किलोमीटरवर पूर्ण गणपती आहेत, तर आपण बघूया आणि जाऊया. एकाच कारखान्यातनं उचलताय की थोडे थोडे उचलताय? थोडे थोडे उचलतात प्रत्येक कारखान्यात. श्रावण बुवा कला केंद्र. वा मूर्त्या बघा, यांना धोतर वगैरे नेसून खूप छान दिसते. 1 वर्ष आमची अशी मूर्ती होती कुंदरावर मोठ्या. माझं नाव जयेश पाटील आहे. मी 25 वर्षापासून कारखाना करतो. माझं आता माझ्याकडे कलरच्या 10,000 मूर्ती कलरच्या असतात आणि 20,000 मूर्ती कच्च्या पण सेल करतो मी. माझ्या मूर्ती सगळ्या बाहेर देशात पण जातात, ऑल महाराष्ट्रात पण जातात. आता बाहेर युद्धामुळे थोडंसं बाहेर जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे, म्हणजे तो थांबलेच असतात त्या. ते नंतर युद्ध जर बंद झालं तर सुरू होईल ते. माझं हे परत जाणार आहे मूर्ती. नाही आता दर आठवड्यात एक माझी गाडी तयार असते, जाते दर आठवड्यात. म्हणजे ऑल महाराष्ट्रात आता परवा दिवशी मी एक उल्हासनगरला गाडी भरली. आता ही परवा गाडी भरायची आहे, पण मुंबईमध्ये जाणार आहे. म्हणजे मोठी गाडी भरायची आहे सरची. एका गाडीमध्ये 200-250 मूर्त्या बसतात एका गाडीमध्ये. अमरापूरवरून गणपती शूट करून आलो आहे. कशी प्रोसेस असते, गणपती बनायला किती वेळ लागतं, हे सर्व शूट केलं. आणि आता अमरापूर रेल्वे स्टेशनला गाडी नाही आहे, तर मग काय करायचं. तर तिथल्याच एका काकानी टमटमनी सोडलं मला पेनला. सो आता मी पेन रेल्वे स्टेशनच्या इथे आहे आणि 3:45ची पेन दिवा अशी गाडी आहे. सो त्या गाडीने घरी नाही.